श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी राधिका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आहे भोगी आणि हा सकाळचा व्ह्यू आहे, खूप सुंदर दिसत होता आणि आजचा दिवस खूप खास आहे। आमच्या फॅमिलीमधल्या छोट्याशा राजकुमारीचा वाढदिवस आहे आणि आज भोगी पण होती। चला तर मी आज सकाळी सकाळी सर्व नित्यकामे आवरली घरातली आणि माझ्या छोट्या मुलीला शाळेला सोडायला जात होते। आणि तिला शाळेमध्ये सोडले आणि तिच्या शाळेच्या जवळच महाराजांचं केंद्र आहे। मग तिला शाळेला सोडल्या तिथून लगेचच मी केंद्रामध्ये गेले। केंद्रामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम पाय धुतल्यानंतर मी तुम्हाला आमच्या केंद्राचा व्ह्यू दाखवते, पाहून घ्या तुम्ही पण। बघा एवढं मस्त वाटतं ना केंद्रामध्ये सकाळी सकाळी आल्यानंतर, खूप प्रसन्न वाटतं, मन आपोआप शांत होतं आणि महाराजांच्या दर्शनाशिवाय तर माझा तर काय दिवसाला सुरुवात होतच नाही। प्रथम आले आणि औदुंबराच्या समोर मुजरा केला आणि प्रथम औदुंबर प्रदक्षिणा घातल्या। औदुंबर प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मी आत गेले आणि महाराजांचे दर्शन घेतले। आज भोगी होती त्याच्यामुळं खूप छान वातावरण होतं आणि खूप शांत वाटत होतं। अजून काय जास्त लोक आलेली नव्हते, आता इथून यायला सुरुवात होईल। आणि आज भोगी असल्यामुळे महाराजांना नैवेद्यामध्ये बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी होती, म्हणजेच भजी, जशी वेळामोशाला करतो तशी महाराजांचं नैवेद्याचं ताट। त्याच्यानंतर आरती वगैरे केले आणि घरी आले आणि बड्डेसाठी रेडी व्हायचं होतं, तर झाले रेडी, बड्डेसाठी रेडी झाले। चला तर आपण जाऊया बड्डे गर्लकडे। ही होती आमची छोटीशी सुहानी, आज तिचा बड्डे होता आणि ती तिची मम्मी आहे तिला घेतलेली। त्याच्यानंतर मी पण घेतले तिला, ती खूप हॅपी होती, रडत नव्हती, काय नाही, भारी दिसत होती आणि खूप छान वाटत होतं तिला घेऊन। आणि त्याच्यानंतर जेवण झालं आमचं, अशा पद्धतीनं जेवण होतं आणि मग सुहानीसाठी गिफ्ट घेण्यासाठी आम्ही परत निलंग्याला आलो होतो आणि तिच्यासाठी काय घ्यायचं विचार करतच होतो। त्यात सायकल घ्यायचं ठरलं आमचं। ही वाली सायकल पाहिली अगोदर, पण ही काही एवढी आवडली नाही, त्याच्यामुळं परत दुसरी सायकल पाहिलो, तर त्यात ही सायकल छान वाटली, तर आम्ही ही वाली सायकल घेतली तिच्यासाठी। सायकल घेऊन आलो परत बड्डेच्या ठिकाणी। तोपर्यंत बड्डेची खूप सगळी तयारी झालेली होती आणि आले, ती एकदम शांत आणि हॅपी, ती खूप एन्जॉय करत होती तिचा बड्डे। आता सुहानीचं आवक्षण चालू होतं, माझी सासूबाई आहेत त्या, जे केक खाऊ घालतात त्या, आणि अशा पद्धतीने तिचा बड्डे सेलिब्रेट झालं। आणि तिला पाहून मला माझ्या मोठ्या मुलीच्या वाढदिवसाची आठवण झाली। ही सुहानी तर खूप एन्जॉय करत होती स्वतःचा बड्डे आणि खूप हॅपी होती, पण माझी मुलगी खूप रडायची तिच्या पहिल्या बड्डेला। असो, तर अशा प्रकारे आजचा दिवस होता माझा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर बड्डे झाल्यानंतर थोडंफार फोटोशूट केलं अशा पद्धतीनं। ठीक आहे, चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना।